Dear student, in the last lecture we have seen history of animal classification. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी प्राणी वर्गीकरण जे आहे तर त्या प्राणी वर्गीकरणाचा असणारा जो काही इतिहास जो आहे तर तो इतिहास आपण त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर आपण असणारे जे काही बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण जे आहे तर त्या वर्गीकरणाचे असणारे जे काही 7 फायदे जे आहेत तर ते 7 फायदे त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन जे त्या ठिकाणी प्राणी जे आहे तर त्या प्राणी वर्गीकरणाची असणारी जे काही पारंपरिक असणारी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की असणारा जो काही प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड म्हणजे असणारा जो काही पृष्ठरज्जू जो आहे तर तो असणारे किंवा नसणारे अशा प्रकारचे असणारे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं म्हणजे ॲनिमल किंगडम जे आहे तर त्या ॲनिमल किंगडमचं आपण 2 ग्रुपमध्ये नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स मध्ये असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण आपण त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर असणारा जो काही नॉन कॉर्डेट जे आहे तर त्या नॉन कॉर्डेटचे असणारे जे काही कॅरेक्टर्स जे आहेत तर ते कॅरेक्टर्स आपण त्या ठिकाणी. त्याच्यानंतर असणारा जो काही नॉन कॉर्डेट जो आहे तर त्या नॉन कॉर्डेटचे असणारे जे काही 10 फायला जे आहे तर ते 10 फायला आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिले. तर त्याच्यामध्ये पहिला आपण पाहिला होता प्रोटोझोआ ज्याला आपण त्या ठिकाणी आदिजीव म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर प्रोरिफेरा म्हणजे रंध्रीय छिद्र असणारे. त्याच्यानंतर निडारिया किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी सिलेंटरेटा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. चौथा आपण पाहिला होता प्लॅटी हेलिमंतस. आता प्लॅटी हेलिमंतस म्हणजे चपटे कृमी. पाचवा आपण पाहिला होता ऍसेल हेलिमंतस ज्याला आपण त्या ठिकाणी गोल कृमी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सहावा त्या ठिकाणी ॲनिलिडा ज्याला आपण त्या ठिकाणी वलई त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सातवा पाहिला होता आर्थ्रोपोडा ज्याला आपण त्या ठिकाणी संधिपात म्हणजे 2 पेक्षा जास्त पाय असणारे त्याला आपण त्या ठिकाणी संधिपात त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतरचा 8वा आपण पाहिला होता मोलस्का म्हणजे ज्यांचं शरीर त्या ठिकाणी मृदू त्या ठिकाणी असतं किंवा मृदुकाय. 9वा आपण पाहिला होता इकायनोडर्माटा ज्याला आपण त्या ठिकाणी कटक चर्मी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि 10वा आपण त्या ठिकाणी फायला पाहिला होता तर तो हेमिकॉर्डेटा म्हणजे अर्ध समपृष्ठरज्जू. बरोबर, इथपर्यंत आपण त्या ठिकाणी पाहिलेले. आता याच्यामध्ये असणारे ते काही ॲनिमल किंगडमचे 2 प्रकार नॉन कॉर्डेट आपण पाहिले. पुढचा आपल्याला पाहिजे कॉर्डेट्स कॅरेक्टर्स. आता हे जे काही कॉर्डेट जे आहे म्हणजे समपृष्ठ रज्जू असणारे जे काही प्राणी जे आहे तर कॅरेक्टर्स ऑफ कॉर्डेट्स ॲज फॉलो म्हणजे समपृष्ठ रज्जू असणारा जो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्यांची असणारे जे काही वैशिष्ट्य जे आहे तर ते वैशिष्ट्य खालील. आता पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. पहिले कॅरेक्टर काय सांगता येईल तर बॉडी इज काय सांगता येईल की बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. म्हणजे या वर्गामध्ये असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारे जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये नोटोकॉर्ड म्हणजे काही पृष्ठरज्जू पाठीला आधार देणारा जो काही रज्जू जो आहे तर त्याला म्हटलेले पृष्ठरज्जू जो आहे तर तो पृष्ठरज्जू नावाचा आधारक जो आहे तर तो आधारक त्या ठिकाणी असतो. दुसरी कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगता येईल की फॅरेंजियल गिल स्लिट्स आर लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर फॅरेंजियल गिल स्लिट्स आर लंग्स आर प्रेझेंट फॉर रिस्पिरेशन. जी दुसरी कॅरेक्टर्स जी आहे तर दुसरी कॅरेक्टर्स आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी असणारे जे काही फॅरेंजी ज्याला आपण त्या ठिकाणी ग्रसनी त्या ठिकाणी म्हटलेले तर ही जी काही श्वसन जे आहे रिस्पिरेशन जे आहे तर त्या रिस्पिरेशनसाठी श्वसनासाठी यांच्यामध्ये गिल स्लिट्स. आता गिल स्लिट्स म्हणजे काय तर त्याला आपण त्या ठिकाणी कल्लाविद्र म्हटलेले. मासा जो आहे तर त्या माशांना त्या ठिकाणी कल्लाविद्र त्या ठिकाणी असतात.
किंवा असणारे जे काही फुफ्फुस जे आहे तर त्या फुफ्फुसाच्या साह्यानं काय करतात आणि शोषण जे आहे तर ते श्वसन त्या ठिकाणी करतात असतात. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की नर्ड कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द बॉडी अँड इट इज हॅलो. काय सांगता येईल? तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स inner cord is present on dorsal side. काय म्हटलेले? डॉर्सल साइड ऑफ बॉडी. आणि पुढे आपल्याला सांगितले इट इज हॅलो. हॅलो म्हणजे पोकळ त्या ठिकाणी असतो. हे फक्त लक्षात ठेवा. काय सांगता येईल की असणारा जो काही चेतारज्जू जो आहे ज्याला आपण त्या ठिकाणी नर्व कॉर्ड म्हटलेले तो कसा असणार आहे? डॉर्सल साइड. मागच्या तासाला आपण पाहिलं होतं डॉर्सल साइड म्हणजे पृष्ठबाजू जी आहे शरीराची असणारी जी काही पृष्ठबाजू जी आहे मागची बाजू जी आहे तर त्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी नर्व कॉर्ड जे आहे तर तो नर्व कॉर्ड असणार आहे. आणि तो कसा सांगितलं? इट इज हॅलो. हॅलो म्हणजे कसं असणार आहे? पोकळ त्या ठिकाणी असणार. येते. त्याच्यानंतर चौथी कॅरेक्टरिस्टिक्स हर्ट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साइड ऑफ द बॉडी. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? की हर्ट इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. दोन शब्द नीट लक्षात ठेवायचे. या ठिकाणी या ठिकाणी कोणती डॉर्सलच्या ऐवजी या ठिकाणी व्हेंट्रल साइड आहे. तर डॉर्सल म्हणजे काय? मागची. एवढं लक्षात ठेवा. डॉर्सल म्हणजे मागची आणि व्हेंट्रल म्हणजे पुढील बाजू. एवढं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला या ठिकाणी आपल्याला डॉर्सल साइड आणि व्हेंट्रल साइड त्या ठिकाणी शब्द येता नसतात. या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसते की हृदय जे आहे तर ते हृदय पुढे असणारे शरीराची जी काही पुढची बाजू जसं आपलं शरीर पुढच्या बाजूला त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर असणारे काही व्हर्टिबल कॉलम जो आहे तर तो मागच्या बाजूला आहे म्हणजे डॉर्सल साइडला आहे. तसं या ठिकाणी हृदय जे आहे तर ते हृदय पुढे असणारे शरीराची असणारी काही पुढील बाजू जी आहे तर त्या पुढील बाजूला त्या ठिकाणी ते असणार. आता पुढे काय सांगितलेलं पहा. पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्स या ठिकाणी आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्स त्या ठिकाणी दाखवले. आता याच्यामध्ये टेलफिन आहे. टेलफिन म्हणजे काय? तर पुच्छ. जशी माशाला त्या ठिकाणी शेपटी असते, कुत्र्याला शेपटी असते, तर तशा पद्धतीची या ठिकाणी टेलफिन आहे. पुच्छपर त्या ठिकाणी ते मसल्स आपण दाखवतो. एनस ज्याला त्या ठिकाणी गुदद्वार म्हणताना दिसतो. याचा वापर असणारे काय वेस्ट मटेरियल जे आहे तर ते वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्यासाठी केला जातो. त्याला म्हटलेलं एनस. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण गिल स्लिट्स त्या ठिकाणी दाखवलेले कल्ला वगैरे. इथे त्याचं त्या ठिकाणी माउथ आहे. इथे नर्व कॉर्ड ज्याला आपण त्या ठिकाणी चेतारज्जू म्हटलेले. त्याच्यानंतर नोटोकॉर्ड आहे म्हणजेच त्या ठिकाणी असणार ते काही पृष्ठरज्जू. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी समपृष्ठरज्जू असणारा काही प्राणी जे आहे तर त्या प्राण्याची असणारी काही वैशिष्ट्य जे आहे तर ती वैशिष्ट्य आपण या ठिकाणी आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवली. येते. त्याच्यानंतर पुढे पहा की नोटोकॉर्ड इज ए लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द ॲनिमल बॉडी. आता काय सांगितलं की पृष्ठरज्जू जो आहे काय म्हटलेले नोटोकॉर्ड. या ठिकाणी आपण नोटोकॉर्ड दाखवलेला अशा पद्धतीचा. हा जो काय असणार तर काही पृष्ठरज्जू जी आहे तर ती शरीराला सपोर्ट करणारी आधार देणारी लांब नंतर काय सांगितलंय दोऱ्यासारखी असणारी जी काही संरचना जी आहे तर त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये कशी असते तर आपल्याला सांगितलंय डॉर्सल साइड म्हणजे मागची बाजू जी आहे पृष्ठबाजू जी आहे तर त्या पृष्ठबाजूला त्या ठिकाणी असते. येते. याच्यानंतरचं पुढे आता पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. आता पुढे पेज नंबर 63 वर डू यू नो म्हटलेले तुम्हाला माहित आहे का? काय की ऑल कॉर्डेट्स ॲनिमल्स आर ग्रुप्ड टुगेदर इनटू ए सिंगल फायलम. ही सर्वच्या सर्व असणारे जे काही प्राणी जे आहे तर त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो नसते फायलम. बरोबर. अनेक वचन जे आहे तर त्याचं आपण पाहिलंय की त्या ठिकाणी ते काय फायला.
बरोबर 10 फाईल आपण त्या ठिकाणी पाहिले. म्हणजे सर्व त्या ठिकाणी समपृष्ठरज्जू असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचा समावेश एकच असणारा जो काही फायलम ज्याला संघ जो आहे तर त्या संघामध्ये त्या ठिकाणी केलेला. द नेम ऑफ द फायलम इज सेम. पुढे काय सांगितलंय, त्या संघाची नावं जी आहेत तर ती नावं सुद्धा त्या ठिकाणी काय आहे, सेम त्या ठिकाणी आहे. दॅट इज फायलम कॉर्डेट, म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी संघ असंच त्या ठिकाणी ठेवलं. धिस फायलम हॅज बीन डिव्हायडेड इंटू 3 सब फायलम. आणि हा जो काय असणार तो काही फायलम जो आहे, एक मी त्या ठिकाणी लिहितोय फळ्यावर, या असणारा जो काही फायलम जो आहे तो आहे पहिला त्या ठिकाणी कॉर्डेट, बरोबर. आणि हा जो काय असणारा तो काही समपृष्ठरज्जू असणारा जो काही प्राणी संघ जो आहे तर त्याची पुन्हा 3 असणारे जे काही सब फायला जे आहेत, 3 असणारे जे काही सब फायलम किंवा सब फायला जे आहे तर त्याच्यामध्ये त्याचं असणारे जे काही क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलं. आता कशा पद्धतीने केलेलं आहे तर पहिलं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा नावं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा स्पेलिंग प्रमाणे इथे. त्याच्यानंतरचा पुढचा आहे तर तो सिफॅलोकॉर्डेटा. दुसरा जो आहे तर तो काय आहे, सिफॅलोकॉर्डेटा, बरोबर. आणि तिसरा जो आहे तर तो आहे व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटा, बरोबर. जे पहिला असणारा जो काही फायलम जो आहे तो कॉर्डेटा, याचे पुन्हा 3 त्या ठिकाणी सब फायला आहे. पहिला आहे तर त्या ठिकाणी युरोकॉर्डेटा, दुसरा आहे सिफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. आता याच्यामध्ये असणारा जो काही व्हर्टिब्रेटा सब फायलम व्हर्टिब्रेटा हॅज बीन फर्दर डिव्हायडेड इंटू 6 क्लासेस. या ठिकाणी असणारा जो काही व्हर्टिब्रेटा हा जो काही सब फायलम जो आहे तर त्याची पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी 6 क्लासेस जे 6 वर्ग त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता कोणकोणते आहेत तर ते लक्षात ठेवायचं. पहिलं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की क्लास, पहिला क्लास आपल्याला सांगितले त्या ठिकाणी सायक्लोस्टोमॅटा. काय सांगितलेलं आहे, सायक्लोस्टोमॅटा. नाव नीट लक्षात ठेवा. आता सायक्लोस्टोमॅटा याला त्या ठिकाणी चक्रमुखी मराठीमध्ये त्या ठिकाणी म्हटले. दुसरा क्लास जो आहे तर तो आहे पायसेस. कोणताही पायसेस, ज्याला आपण त्या ठिकाणी मत्स्य वर्ग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. काय म्हणतोय, मत्स्य, मासे कळतात तर ते मत्स्य वर्ग, त्याला दुसरा क्लास त्या ठिकाणी. तिसरा जो आहे क्लास तर तो आहे अँफिबिया. हे नाव तुम्ही त्या ठिकाणी ऐकलेलं आहे बऱ्याच वेळा. अँफिबिया, उभयचर, बरोबर, त्याला म्हटलेलं आहे अँफिबिया. त्याच्यानंतरचा पुढचा क्लास आहे तर तो रॅप्टिलिया. काय आहे, रॅप्टिलिया, अशा प्रकारचा आहे रॅप्टिलिया, ज्याला आपण त्या ठिकाणी सरीसृप म्हणताना दिसतो, सरपटणारे, बरोबर. सरीसृप म्हणजे सरपटणारे. त्याच्यानंतर पुढे आपला क्लास जो आहे तर तो आवेस. नावं नीट लक्षात ठेवा, हे आपल्याला पुढे पाहिजे. यांची पूर्ण असणारे जे काही कॅरेक्टर्स जे आहेत तर ते कॅरेक्टर्स आपल्याला पाहिजे. आता त्या ठिकाणी क्लास आवेस म्हणजे काही पक्षीवर, त्याच्यामध्ये सर्व असणारे जे काही पक्षी जे आहेत तर त्या पक्ष्यांचा समावेश त्या ठिकाणी केला. आणि शेवटचा असणारा जो काही 6वा क्लास जो आहे तर तो आहे मॅमिलिया. काय आहे, मॅमिलिया, ज्याला आपण त्या ठिकाणी सस्तन प्राणी म्हणताना. तर सस्तन कोणाला म्हणतो की जे पिलांना त्या ठिकाणी जन्म देतात, दूध पाजतात, अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते सर्वच्या सर्व मॅमिलिया गटामध्ये. उदाहरणार्थ मानव प्राणी सस्तन प्राणी आहे, पिलांना जन्म देताना दिसतो, दूध त्या ठिकाणी पाजताना दिसतो. याच्याविषयीची माहिती या सर्व वर्गांची आपण त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी पाहणार येते. याच्यानंतर पुढे आता पुढे कन्व्हेन्शनल सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन आपल्याला पाहिजे. कन्व्हेन्शनल
सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन. तर कन्व्हेन्शनल म्हणजे काय, तर पारंपरिक असणारे जे काही प्राणी वर्गीकरण जे आहे तर त्या प्राणी वर्गीकरणाची असणारी काही पद्धत आपल्याला त्या ठिकाणी पाहता की पहिले आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की असणारे काही किंगडम ॲनिमिलिया. अशापासून सुरुवात करू आपण. किंगडम ॲनिमलिया जे असणारा जो काही काय म्हणतोय मी, किंगडम ॲनिमिलिया, याला आपण त्या ठिकाणी प्राणीसृष्टी त्या ठिकाणी म्हणतो. त्याची काही प्राणीसृष्टी जी आहे तर त्या प्राणीसृष्टीचे 2 सब किंगडम आपण त्या ठिकाणी पाहिले. पहिला कोणता पाहिलाय, तर सब किंगडम. सब किंगडम कोणता पाहिलाय, नॉन कॉर्डेट्स. बरोबर, सब किंगडम नॉन कॉर्डेट्स. बरोबर. आणि दुसरा आपण त्या ठिकाणी पाहिलाय तर त्या ठिकाणी सब किंगडम कॉर्डेट्स. पहिला पाहिलाय तर तो आहे सब किंगडम नॉन कॉर्डेट्स, जे ज्याला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी उपसृष्टी असमपृष्ठरज्जू. आणि दुसरा उपसृष्टी कोणता पाहिलेला आहे, समपृष्ठरज्जू. अशा प्रकारचं पुढे त्याचं 2 गटामध्ये असणारे जे काही वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण त्या ठिकाणी. त्याच्यानंतर हा जो काय असणारा जो काही सब किंगडम नॉन कॉर्डिनेट जे आहे तर या सब किंगडम नॉन कॉर्डिनेटचे 10 फायलम आपण त्या ठिकाणी पाहिले. इथे पाहिलेले 10 फायलम. आता कोणकोणते त्या ठिकाणी 10 फायलम आहेत तर ते पुन्हा एकदा आपल्याला काय करायचे तर या ठिकाणी लिहायचे. आता अशा पद्धतीने पहिला फायलम जो आहे तर तो पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी आठवायचा आहे, प्रोटोझोआ, ज्याला आपण त्या ठिकाणी आदिजीव त्या ठिकाणी म्हटले. बरोबर. दुसरा पाहिला आपण त्या ठिकाणी पोरीफेरा. पोरीफेरा. बरोबर. तिसरा आपण पाहिलाय तर त्या ठिकाणी निडारिया. निडारिया. सीचा उच्चार काय केला मी, सायलेंट केला, निडारिया, ज्याला आपण त्या ठिकाणी सिलेंटरेटा त्या ठिकाणी म्हणतात. चौथा जो आहे तर तो आहे प्लॅटी हेलिमंथस. प्लॅटी HELMINTS प्लॅटी हेलिमंथस, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो चपटे कृमी, सपाट कृमी त्या ठिकाणी म्हणतात. पाचवा जो आहे तर तो पाचवा आहे ऍसिल हेलिमंथस. ASCHEL ऍसिल हेलिमंथस, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतो गोल कृमी त्या ठिकाणी म्हणतो नसतो. बरोबर. सहावा आपण पाहिला होता ॲनिलिडा, ज्याला आपण त्या ठिकाणी वलयीकृत प्राणी त्या ठिकाणी म्हणतो नसतो. सातवा आपण पाहिला होता आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा म्हणजेच काय की ज्याला आपण त्या ठिकाणी संधिपात 2पेक्षा जास्त पाय असणारे त्याला म्हटलेले आर्थ्रोपोडा. त्याच्यानंतरचा 8वा पाहिला आपण त्या ठिकाणी मोलुस्का, ज्याला आपण त्या ठिकाणी मृदुकाय शरीर असणारे. बरोबर. त्याच्यानंतरचा 9वा पाहिला होता आपण इकायनोडर्माटा. काय आहे इकायनोडर्माटा. बरोबर. आणि 10 आपण पाहिला होता हेमिक्वार्डेटा. हेमिक्वार्डेटा म्हणजे अशा पद्धतीचे असणारे जे काही 10 फायलम जे आहे तर ते 10 फायलम आपण त्या ठिकाणी नावं जी आहेत तर ती नावं आपल्याला लक्षात ठेवायची. अशा पद्धतीचे असणारे जे काही सब किंगडम नॉन कॉर्डिनेट जे आहे तर त्याचे 10 फायलम जे आहे तर ते 10 फायलम त्या ठिकाणी आपण पाहिजे. याच्यानंतरचा असणारा जो काही सब किंगडम कॉर्डेटा जो आहे. बरोबर.
तर याचे असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते फायलम कॉर्डेटा कशामध्ये, तर फायलम कॉर्डेटा, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, कोणता संघ आहे, फायलम म्हणजे संघ, ज्याला आपण टीम म्हणताना दिसतो तसं या ठिकाणी फायलम आहे. तर याच्यामध्ये समपृष्ठरज्जू, आता याच्यामध्ये पुढे समपृष्ठरज्जू असणारे जे काही प्राणी, याचं असणारे ते काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन पाहिलं की 3 सब फायलम मध्ये. आता याच्यामधला पहिला सब फायलम जो आहे तो आपण पाहिला होता युरो कॉर्डेटा, युरो कॉर्डेटा, बरोबर. त्याच्यानंतरचा दुसरा जो आहे तर तो दुसरा आहे तर त्या ठिकाणी सिफॅलो कॉर्डेटा, सिफॅलो कॉर्डेटा. आणि तिसरा जो आहे या फायलमचे 3 सब फायलम, पहिला युरो कॉर्डेटा, सेकंड आहे सिफॅलो कॉर्डेटा, तिसरा जो आहे तर तिसऱ्याला आपण म्हटलेले व्हर्टिब्रेटा, व्हर्टिब्रेटा, बरोबर. जी याचे 3 फायलम. आता हे 3 फायलम मी अशी दाखवतो, हा 1, हा 2 आणि हा 3, अशा पद्धतीची 3 फायलम. त्याच्यानंतरचा असणारा जो काही हा तिसरा जो आहे व्हर्टिब्रेटा, व्हर्टिब्रेटाचे असणारे जे काही 6 क्लास जे आहेत, क्लास म्हणतो मी या ठिकाणी शॉर्टकटमध्ये 6 क्लास आपण त्या ठिकाणी पाहिले. आता याच्यामधला पहिला क्लास आपण पाहिला सायक्लोस्टोमॅटा, सायक्लोस्टोमॅटा, बरोबर. हा पहिला वर्ग त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतरचा दुसरा आपण पाहिला पायसेस, याला आपण त्या ठिकाणी मत्स्य वर्ग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तिसरा आपण त्या ठिकाणी पाहिला ऍम्फिबिया किंवा ऍम्फिबियन्स, ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, ऍम्फिबिया, बरोबर. चौथा क्लास जो आहे तर तो चौथा क्लास आपण पाहिला रेप्टिला, रेप्टिला, ज्याला आपण सरपटणारे किंवा सरीसृप प्राणी त्या ठिकाणी म्हणतो. पाचवा आपण पाहिलंय ॲव्हेस, ज्याला आपण त्या ठिकाणी पक्षी वर्ग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि 6वा जो आहे तर तो आहे मॅमिडिया, ज्याला आपण सस्तन वर्ग त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीचे असणारे जे काही व्हर्टिब्रेटा जे आहे तर त्या व्हर्टिब्रेटाचे 6 असणारे जे काही क्लास जे आहे तर ते क्लास आपण त्या ठिकाणी पाहिलेत. याच्यानंतर पुढे आता पुढे की धिस सिस्टीम, ही जी काही असणारी जी काही सिस्टीम जी आहे, द सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन वॉज इन प्रॅक्टिस टिल नाउ, जी काही आतापर्यंतची प्रचलित असणारी जी काही प्राणी वर्गीकरणाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी. हाऊएव्हर नाउअडेज न्यू सिस्टीम ऑफ इज फॉलोड, परंतु सध्या एका नवीनच वर्गीकरण क्लासिफिकेशन जे आहे तर त्या वर्गीकरणाचा अवलंब जो आहे तर तो अवलंब त्या ठिकाणी केला जातो. वी विल स्टडी धिस न्यू सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन इन ब्रीफ, आणि ही जी काही नवीन वर्गीकरणाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत आपण त्या ठिकाणी थोडक्यामध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. की ऍट प्रेझेंट अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ, काय सांगितलेले या ठिकाणी आपल्याला त्याचा विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहा काय सांगतोय की ऍट प्रेझेंट अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ द रॉबर्ट व्हिटाकार, all multicellular animals are included in the kingdom Animalia. आता 8वीला तुम्हाला जर त्या ठिकाणी आठवत जर असेल तर पहा की सध्या रॉबर्ट व्हिटाकार जो आहे तर त्या रॉबर्ट व्हिटाकारची असणारी काही 5 किंगडम सिस्टीम म्हणजे पंचसृष्टी असणारी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीनुसार फक्त मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचा असणारा जो काही समावेश जो आहे तर तो समावेश किंगडम ॲनिमेलिया म्हणजे प्राणीसृष्टी जी आहे तर त्या प्राणीसृष्टीमध्ये त्या ठिकाणी केला जातो. धिस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड अपॉन सम क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेअर, सेगमेंटेशन एक्सेट्रा. आणि ही जी काही असणारी जी काही पद्धत जी आहे तर या पद्धतीमध्ये प्राणी जे आहे तर त्या प्राण्याचं वर्गीकरण करत असताना
पहिला त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की बॉडी ऑर्गनायझेशन. या ठिकाणी जे तुम्ही कोणकोणते क्रायटेरिया त्या ठिकाणी वापरलेले, तर पहिलं सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराचं असणारं जे काही रचनात्मक अशा प्रकारचं संघटन. दुसरा क्रायटेरिया आपल्याला सांगितलंय की बॉडी सिमेट्री. म्हणता सांगितले बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री म्हणजे शरीराची जी काही सममिती जी आहे तर ती सममिती. आता कशा पद्धतीची सममिती ते आपण गणितामध्ये पाहिले, इथे सुद्धा आपण त्या ठिकाणी. तिसरा क्रायटेरिया आपल्याला सांगितलंय की बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे देहगुहा त्याला त्या ठिकाणी म्हटले. आणि पुढचा क्रायटेरिया आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की जर्मिनल लेअर. जर्मिनल लेअर ज्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये जननस्तर त्या ठिकाणी म्हटले. त्याच्यानंतरचा पुढचा क्रायटेरिया जो आहे तर तो सेगमेंटेशन. की सेगमेंटेशन म्हणजे काय, तर खंडीभवन यासारखे असणारे जे काही मुद्दे जे आहेत तर त्या मुद्द्याच्या आधारे काय केलेले, तर त्या प्राण्याचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.